याच विचाराला ज्ञानरचनावाद किंवा कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतात आणि हा शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की मुलं ज्ञानाचे रिकामे घडे नाहीत की ज्यात आपण माहिती भरत राहायची. उलट ती स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करत असतात. ते स्वतःचं ज्ञान घडवत असतात. आणि पियाजे यांच्या मते ज्ञानाची ही रचना काही विशिष्ट टप्प्यांमध्ये होते. आता आपण या सिद्धांताच्या मुख्य भागाकडे, त्याच्या हृदयाकडे वळूया. विकासाचे ते 4 स्पष्ट टप्पे. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक मूल याच 4 टप्प्यांमधून आणि याच क्रमाने पुढे जातं. हा क्रम कधीच बदलत नाही. पहिला टप्पा आहे संवेदी प्रवाही टप्पा, जो जन्मापासून 2 वर्षांपर्यंत असतो. या काळात बाळ आपलं जग फक्त आणि फक्त ज्ञानेंद्रिय म्हणजे स्पर्श, चव, दृष्टी, आवाज आणि शारीरिक हालचालींमधूनच शिकतं. म्हणजे एखादी वस्तू तोंडात घालणं, खेळणं खाली फेकून त्याचा आवाज ऐकणं किंवा वेगवेगळ्या वस्तूंना हात लावून बघणं